बॅलेन्स्ड आणि अनबॅलेन्स्ड फोर्सेसमधला जो पुढचा पॉईंट आहे आपला, म्हणजे जो रिमेनिंग पार्ट आहे तो आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इफ सेव्हरल फोर्सेस आर अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट इन द सेम डायरेक्शन, अ फोर्स इक्वल्स टू दिअर ॲडिशन ॲक्ट्स ऑन दॅट ऑब्जेक्ट. तर विद्यार्थ्यांना एखाद्या ऑब्जेक्टवरती, समजा हा ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टवरती सेव्हरल फोर्स हे ॲक्ट होत असतात आणि सेम डायरेक्शनने, याच डायरेक्शनने ते ॲक्ट होत असतील, तर याच्यावरचा जो एकंदरीत फोर्स आहे, जो परिणामी फोर्स आहे, जो काय म्हणतो आपण इफेक्टिव्ह फोर्स आहे, दिस इफेक्टिव्ह फोर्स इज नथिंग बट द ॲडिशन ऑफ ऑल दीज फोर्सेस. या सगळ्या फोर्सचं जर आपण ॲडिशन केलं तर तो म्हणजे इफेक्टिव्ह फोर्स विच इज ॲक्टिंग ऑन दॅट ऑब्जेक्ट. त्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये दिलं, इफ टू फोर्सेस आर अप्लाइड ऑन वन ऑब्जेक्ट इन द डायरेक्शन अपोजिट टू इच अदर, द फोर्स इक्वल्स टू दिअर डिफरन्सेस ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. मग एखाद्या ऑब्जेक्टवरती दोन फोर्स ॲक्ट होत आहेत आणि ते पण कसे अपोजिट डायरेक्शनमध्ये ॲक्ट होत आहेत, तर या फोर्सवरती जो इफेक्टिव्ह फोर्स राहील, ज्या फोर्सचा इफेक्ट राहील, दिस फोर्स, द इफेक्ट ऑफ दिस फोर्स इज नथिंग बट द डिफरन्सेस ऑफ दी फोर्सेस ॲक्टिंग ऑन दॅट ऑब्जेक्ट. सपोज F1 आणि F2 हे दोन फोर्स ॲक्ट होतात, परंतु F1 हा मॅग्नेट्यूडमध्ये जास्त आहे F2 फोर्सपेक्षा. तर मग जे काही इफेक्ट या ऑब्जेक्टवरती या फोर्सचा लागणार आहे, जे इफेक्ट घडणार आहे किंवा जो परिणाम घडणार आहे ड्यू टू द F1 फोर्स. देन सी, अ फोर्स इज एक्सप्रेस्ड इन द मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन, सो फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी. त्याचबरोबर फोर्सला मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन या दोघांची आवश्यकता असते, त्यामुळे फोर्स ही एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. इफ मोर दॅन वन फोर्स आर ॲक्टिंग ऑन बॉडी, देन द इफेक्ट ऑन द बॉडी इज ड्यू टू द नेट फोर्स. When a force is applied on a stationary object, it moves. Its speed and direction change. Similarly, a force is required to stop an object in motion. तर विद्यार्थ्यांना फोर्सची रिक्वायरमेंट कशासाठी ही आपल्याला माहिती आहे की फोर्स अप्लाइड ऑन अन स्टेशनरी ऑब्जेक्ट फॉर ऑब्जेक्ट इट मूव्स. एखाद्या स्टेशनरी ऑब्जेक्टला मूव्ह करण्यासाठी फोर्स नेसेसरी आहे. त्याचबरोबर एखादा ऑब्जेक्ट हा मोशनमध्ये आहे, त्याची स्पीड आणि डायरेक्शनसुद्धा चेंज करण्यासाठी फोर्स आवश्यक आहे. सिमिलरली फोर्स इज रिक्वायर्ड टू स्टॉप अन ऑब्जेक्ट इन मोशन. तसेच जी वस्तू गतिमान आहे, जी ऑब्जेक्ट गतिमान आहे, मोशनमध्ये आहे, त्या ऑब्जेक्टला स्टॉप करण्यासाठी सुद्धा आपल्याला फोर्सची आवश्यकता असते. अन ऑब्जेक्ट कॅन चेंज इट्स शेप ड्यू टू द फोर्स. अगेन त्या ऑब्जेक्टचा शेप हा चेंज करण्यासाठी सुद्धा आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, वाईल नीडिंग अ डो मेड फ्रॉम फ्लोअर, द डो चेंजेस इट्स शेप वेन अ फोर्स इज अप्लाइड. आपल्याला माहिती आहे की आपण जे व्हीट फ्लोअर नीड करतो, जे गव्हाचं पीठ आपण मळतो पाणी टाकून, तर पीठ मळत असताना, नीडिंग करत असताना वी हॅव टू अप्लाय फोर्स ऑन इट. त्याच वेळेस आपण त्या डो सॉफ्ट आपण तयार करू शकतो आणि पर्टिक्युलर शेप देऊ शकतो. अ पॉटर अप्लाइज अ फोर्स इन अ स्पेसिफिक डायरेक्शन वाईल शेपिंग द पॉट. आता पॉटरचं कामसुद्धा तुम्हाला माहिती आहे. पॉटर म्हणजे कोण? जो कुंभार आहे, तो कुंभार मडकी तयार करत असतो, पॉट तयार करत असतो. तर त्या चिखलामध्ये विशिष्ट प्रमाणात पाणी टाकून त्या चिखलाला तो विशिष्ट आकार देतो, स्पेसिफिक डायरेक्शननी त्याला शेप देत असतो आणि पॉट तयार करतो. त्या ठिकाणी सुद्धा फोर्स नेसेसरी आहे. रबर वेन स्ट्रेच्ड एक्सपांड, देअर आर मेनी सच एक्झाम्पल्स इन अवर डे टू डे लाईफ वेअर द फोर्स इज रिक्वायर्ड. सो दिस इज ऑल अबाउट फोर्स. देन नेक्स्ट पॉईंट जो आहे तुमच्या पुस्तकातला इनर्शिया, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.